कंट्रोल प्रमाण म्हणजे पाणी साठून राहणार आणि मुरणार आणि वाहून किती असं आहे. म्हणून असं उभं नाही, असं डोंगराच्या कडेप्रमाणे असं आपल्या इथं. आता ही 1 हेक्टर जागा आहे. तुम्ही मगाशी आपलं किती एकर आहे म्हटलं? 350 एकर, त्याच्यातला 250 एकर पिकाव. हेक्टर 1 हेक्टरवर आपल्यात पाणी किती पडतं माहितीये? 1 हेक्टरवर 90 लाख लिटर पाणी पडतं. किती? 90 लाख. आणि आपल्या गावाचा वॉटर ऑडिट करू, तुम्हीच करायचं. मी तुम्हाला एक्सेल शीट देतोय. सगळ्या गोष्टी आपल्याला आलं पाहिजे. बँकेत पैसे असले तर स्लिप टाकतो ना, चेक टाकतो. आपलं डिपॉझिटच नाही, पाणी लागलाय उपसायला. आपल्याला वॉटर ऑडिट करायचं. माझ्या गावात किती पाणी पडलं, मी किती वापरलं. 80% गावात पाणी आपल्या वापरायचं. आणि भविष्यात रिसायकलिंग कसं करायचं ते बघू. तुमची जर ताकद झाली तर त्या बंधाऱ्यातून सुद्धा वर घेऊ. ही सगळं हिरवं झालं पाहिजे. स्वप्न ठेवा. ध्यास घेतला तर काही इम्पॉसिबल. आणि एक आहे, जन्माला एकदाच येणार आहे आणि जाणार आहे. जाताना जरा काहीतरी ही करून जावे. ह्याच्या मागच्या पिढ्या गेलेल्या आहेत अशा. पण आपले वैयक्तिक कितीही मोठा झाला आणि मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये तुम्ही एक 10 कोटीचा फ्लॅट बांधला तर शेवट आपल्याला गावातच यायचं. आणि गावात झोपडी असू दे. तुम्ही गावात यात्रेसाठी, जत्रेसाठी, सुखदुःखासाठी येतोय ना. मुंबईत सांगावं लागतं माझा 10 कोटीचा बंगला आहे बरं का. अरे कशाला तो बंगला? माझ्या गावासाठी मी काय केलं एवढं ठेवा. आज तुमचं वय 20, 25, 30, 35 आहे. तुम्ही जर ध्यास सलग थोडा घेतला तर रिझल्ट आपलं गाव बदलून दाखवतोय ना. का होत नाही अवघड? इम्पॉसिबल काही नाही. आम्ही ज्या राजस्थानमध्ये काम बघतोय आम्ही भिकमपुराला. तुम्हाला अतिशयोक्ती, आपला तर शिराळा तालुका आणि वाळवा तालुका म्हणजे क्रांतिकारकांचा आहे. आम्ही चंबळमध्ये काम करतोय. कुठं? जिथं दरोडेखोर आहेत का? चंबळला मध्य प्रदेशमध्ये जी दरोडेखोर आहेत त्यांनी बंदुका बाजूला ठेवल्या. पाण्याचं बघूया. पुढल्या पिढीसाठी ते काम करायला लागले. आणि तुम्हाला कोणाला याच असलं तर तिथं जाऊन त्यांच्या दरोडेखोराच्यात राहावा. आता आपण आपल्या हातात घेतलं पाहिजे. हीच माझं ग्रामधनाची कल्पना द्या बाप. ग्रामधनाचा आता एक सांगतो काय होतंय. आता यात्रा झाली, लोकांनी वर्गणी दिली, बरोबर आहे. एक विश्वासावर दिली ना. एक त्यातला यात्रा कमिटीचा अध्यक्ष आहे, तो देवाचं काम करतोय. त्यामुळे तो काय करणार, प्रामाणिकपणे काम करणार. म्हणून आपण 100, 200, 500 रुपये सगळ्यांनी देत असतो. जसं यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य आहे कृष्णाकाठमध्ये, देणाऱ्याचे हजारो हात आहेत पण घेणाऱ्याचे पवित्र नाही. त्यामुळं कोण कुणाला पैसे देत नाही. माणूस काय झालंय की देणाऱ्यांना वाटतं गावासाठी मला काहीतरी द्यायचं आहे, 500 रुपये द्यायचे. पण स्वप्नीलच्याकडे बघून ज्यावेळी आपल्याला वाटेल की नाही बरोबर आहे, हे योग्य ठिकाणी जातील, त्यावेळी गावातला सामान्य माणूस सुद्धा पैसे देतोय. कारण मी काही गावातनं बघितले, तो म्हटला लग्न पुढल्या वर्षी पण माझे 10,000 रुपये ह्याला. शिवरवाडी आहे की नाही, शिवरवाडी, त्यातला एकच माणूस मुंबईला होता, त्याने 1 लाख रुपये दिले. परवा आम्ही शिर्शीमध्ये बसलो होतो. तो म्हणला मी आयुष्यभर केलं पण गावासाठी मला. एक मुलगी सीओ म्हणून आहे, तिनं 50,000 दिले. तुम्ही उभा राहावा, ऑटोमॅटिक त्या गोष्टी होतात. पण मी तुम्हाला सांगत होतो काय, ग्रामधन एक खातं काढणं गरजेचं आहे गावाचं. जसं कोश असतो तसं गावाचं एक खातं काढणं. आता आपण सगळ्या गावातली विखरून आलोय तर ग्रामधन खातं काढायला एक कमिटी लागेल. म्हणजे काय तर विलेज प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कमिटी स्थापन करायची. स्वप्नील तुम्हाला बी सांगतो, डीपीसी आहे ना, जिल्हा डीपीडीसी आहे, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कमिटी आहे. आता तिची डीपीसी झाली, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी झाली. जिल्हा नियोजन समिती आहे, तिथं जिल्ह्याचं नियोजन ठरतं. देशामध्ये नीती आयोग आहे, तिथं देशाचं नियोजन ठरतं. गावाचं नियोजन ठरायला का नको? गावाचं नियोजन ठरवण्यासाठी एक कमिटी पाहिजे ना. ती कमिटी तुम्ही स्थापन करा. त्यात तुम्ही तुम्ही मुंबईला असा, पुण्याला असा, पण डिवोशननं जो काम करेल ते निवड करा इथली. आणि त्या कमिटीचं एक खातं काढा नॅशनल बँकेत, ते ग्रामधन खातं होईल. ते खातं काढताना, निवड करताना ग्रामसभेचा ठराव घ्या. सगळ्या गावानं ठरवू दे कोण की तुम्ही पाहिजे मला कुठल्या, की बाबा हे शेवाळे तुमचा शेवाळेंचा भाऊ पण आहे, शेवाळेंचा एक व्यक्ती त्यांना ठरवू दे ना, बरोबर कोणाला द्यायचं. तुमचं मस्कर असेल, मस्कर त्यांना ठरवू दे कोण द्यायचं. असं तुम्ही कमिटी एक स्थापन करा.
ती कमिटी सातत्यपूर्ण इथं काम करेल. नाहीतर तुम्ही मुंबईला गेला, परत इथं आलो, परत पुढल्या यात्रेला आलो, बिलकुल करू नका. कारण ती कमिटी तुमच्या गावचं काम करेल. काम करेल, ती विलेज प्लॅनिंग कमिटी काम करेल. आणि नुसतं तुमच्या पैशावर नाही, आपल्याला MG नरेगा आहे, त्या मार्गाने पैसे येणार. DPDC आहे किंवा इतर निधी आहे, ह्या सगळ्या निधीचा आपण उपयोग करू. आणि दुसरी गोष्ट, गावातली मुलं जी येत आहेत किंवा नवीन पिढ्या आहेत, महिलांच्या हाताला काम आहे, त्याला लाईव्हलीहूड आपण म्हणतो, ते काम कसं द्यायचं, गाई गोटा किंवा म्हैस पालन, कुक्कुटपालन, इतर प्रोसेसिंग सगळी युनिट ते इथं चालू करता येतात. MG नरेगामध्ये 264 प्रकारची कामं करता येतात. त्याला शासनाकडे पैसे आहेत, फक्त आपण तिथपर्यंत जायला डेव्हलपमेंट केलं पाहिजे. त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि ती विलेज प्लॅनिंग कमिटी त्यात काम करेल. गावातली कोण जी माणसं काम करणार आहेत ती करू. चला 2 मिनिटं आपण एवढा फी बघूया.